काय फरक आहे विदेशातल्या किल्ल्यांमध्ये आणि आपल्या किल्ल्यांमध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या किल्ल्यांमध्ये? तसं विदेशातलं म्हणजे काय होतंय, पार्ट विदेशामधला कोणता देश आपण त्याच्यावरती अवलंबून आहे. आज लंडन जगावर राज्य केले, त्यांचा सत्तेचा सूर्य मावळत नव्हता. हो. तिथले गड हे कॅसल एक जगात म्हणजे सगळ्यात भारीच आहेत. तिथले बांधकाम शैली, शत्रूला पराजित करण्यासाठी जी रणनीती आखली जाते त्याचंच बांधकाम त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी जे साठवण्याची क्षमता तुमच्याकडे असते. तुम्ही जर वसई साईडचे जे गड पाहिले, वसई आपले वसईचे जे पाहिले, पोर्तुगीजांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आपल्याला लढा झुंज द्यावी लागलेली. खूप हुशार पोर्तुगीज हे दर्यावादी लोक एकदम, ते जहाजांवरती अधिराज्य गाजवणारी समाज तो. तर वसईच्या तिकडचे गड आहेत ना, तिथं फार कमी पाण्यामध्ये सुद्धा त्यांनी झुंज दिलेली आहे. वसईची चिमाजी, नरवीर चिमाजी आप्पांची जी मोहीम आपण बघितली, 4-4 वर्ष त्यांना झुंजवले. लाखोच्या फौजांना एवढं मूठभर केलेल्या गडांनी झुंजवलंय. मूठभर गड छोट्याशा आकाराने अगदी आपल्या बिल्डिंगमधले गड आहेत, परंतु त्यांनी 2-2, 3-3 महिने झुंज दिलेली आहेत. तिथल्या लेडीज लढतायत, तिथल्या नर्स लढतायत कमी पाणी पुरवठ्यामध्ये. गोव्यातले उदाहरणं तुम्ही घ्या ना, कमी पाणी पुरवठ्यामध्ये मराठी खाली झुंज देत आहेत आणि हे कमी पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा गड राखून ठेवत आहेत पोर्तुगीज. त्याच्यामुळे हे गडांचे वैशिष्ट्य हे आपण कुठल्या देशातले गड पाहतो त्याच्यावरती. आज मी अफगाणिस्तानचे गड पाहिले, नेस्तानाबूत झाले. फार निम्म्या जगावरती राज्य करणारी ती जी कम्युनिटी अफगाणी जे आपण होतो आता जे तालिबानी, ज्याच्यावरती आज आपली गजनी 17 वेळा लुटली आणि लुटून नेऊन त्यांच्याकडे वैभव आज काहीच नाही, सगळे खंडर झालेले आहे. कंदार पूर्णपणे खंडर होऊन पडलेले, कंदार खंडर झालेले आज. म्हणजे जे अस्तित्व होतं तुमचं ते तुम्ही टिकवलं तर राहते. त्यामुळं तसं फिलिपाईन्समध्ये चांगले गड आहेत, मी ते पाहिलेले आहेत फिलिपाईन्समधले. नंतर हाँगकाँगमध्ये चांगले गड आहेत, ते मला पाहता आले. चांगले गड आहेत तिथं. एक ह्याच्यामधला मी मकाऊमधला एक गड पाहिला, मला नाव आत्ता एकदा सांगता नाही यायचं, पण तेवढ्या तोफा मी कुठल्याच गडावरती पाहिलेले नाही आहेत. 100-1 तोफा असतील आजही. म्हणजे आजही तो लढा देऊ शकतो असं येतो, आजही लढा देईन अशा एकदम अद्यावत. म्हणजे आजही त्याच्या दारू भरायची आणि पेटवायची वात आणि तोफांचा मारा करू शकते. आजही तशा आहेत त्या.